थँक्यू सर. चांगला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवला मित्रांनो. अगदी सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत श्वास कोंडवणारा सामना होता. म्हणजे मुळीच झाला तर मुतखडा पण गुंतून राहिला होता. पण काय सांगायचं आहे, असा जल्लोष जरा कमी करा बाबा. उन्हात काय सांगायचं, एकमेकाच्या उराड्यावर बसलं, खालचा सपोर्ट लोशन वरचा पापड मोशन व्हायचा. पळस जरी इकडे ये मायक्रो शेव बस. जाऊया खऱ्यातून आपण पाहू शकाल नवीन सामना तुम्हा सर्वांच्या भेटीस येऊन पोटलाय. पळस तरी तर त्यांच्याच विरोधात टीम आपण पाहू शकाल. तीन षटकाची लढत आहे याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमच्या संघनायक सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. स्ट्रायक मध्ये आपण पाहू शकाल समीर आणि स्ट्रायक मध्ये अनिल. हे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकमध्ये सुनील. आंबेवाडी टीम आणि वर्णे टीम आपण रिपोर्टिंग करा लगेच. आंबेवाडी टीम उपस्थित झाल्या. वर्णे टीम आपण देखील उपस्थित राहा, कारण की यानंतरची लढत आपलीच आहे. कारण की हा सामना झाल्यानंतर या टीमला आपण थोडीशी रेस्ट देणार आहोत, विश्रांती देणार आहोत. त्यामुळे विनंती आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण रिपोर्टिंग करा, लगेच टॉस करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये लढत पाहतो. पहिल्याच बॉलवरती मात्र इथे घासून पुसून ठासून कुसून मारला 4. येणारा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. काय सांगायचं, नको नको. मानगाववाला जिंकल्याबरोबर गडी कसं करता कोपच्या जाऊन. आता गब्बस हातात चांगला आहे, गब्बस हातात चांगला आहे. बेकार मध्ये सुमडीत कोंबडी बात आहे का. यावेळेस पटका समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. मी आपला क्षेत्रक्षक होता लॉंगन. हो बेकार कार्यक्रम बस. हा नाही स्टंपेटिक राहत ते जनरेटर ग. काय सांगायचं आता, काय डोकी काजू तर उवा झाल्या का काय झाल्या. तो जानलीवर आमचा कालपासून आणलाय, कालपासून आरडा तो जागीच करतो कुर्र. फक्त काय सांगायचं, आमचा बाहुबली रोलर आणला तोच मात्र जाऊन पीच चांगली कार्यक्रम केला, पण त्यानं तिकडे खराट केला. बाकी सगळा झाला. जाऊया पुन्हा एकदा. इथे मात्र हो फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. नाही याला वेगळाच आजार लागलाय, वेगळाच आजार. व्हॉट इज दिस सायको. इथे आपण पाहू शकाल पण सर बाईची या बाप्याची बाईची हरकत नाही. बाईची दवाले आपण पाहू शकाल. चांगली अशी पंचांची भूमिका हरी दोरे आणि सुरेश निरगुडा. यावेळेस टायमिंग प्रॉपर. क्षेत्रक्ष बॉल खाली टाइम जाऊन टिपला असेल जमुचाय कोबी काय. जसा रट्टा मारल्याबरोबर ही पिस्तूल बारीक आहे, जेलान डायरेक्ट केला कुबुक मोठी विकेट. तुझी घरपट्टी वेगळीच आली, ऐकली तो. काय सांगायचंय, काही काय होईना मैदानाच्या आत नवीन फलंदाज दाखल होतो. यावेळेस सर्व टीमला विनंती आहे की आपल्याला 5 मिनिटाचा वेळ असेल प्रतिषटका मागे आणि फलंदाजसाठी देखील वेळ आहे. 30 सेकंदाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल होणं फार महत्वाचं राहील. त्यानंतर तो खेळाडू जर का 1 मिनिटाच्या आतमध्ये चेंडू खेळत नसेल तर तो तिथे बिना खेळता बाद दिला जाईल. नियम सर्वांना सेम आहेत, ते आपण सर्वांनी फॉलो करायचे. त्याची नोंद असावी. अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हो फटका इथे सजवण्याचा प्रयत्न जमलं नाही. या क्षेत्रक्षक तिथे पोहोच झालाय आणि बघता बघता आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. झाला का. यस टाटा बाय बाय गया खतम. पहिले षटक समाप्त.
चला अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं संदीप आला आहे यावेळेस आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये संदीप दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस हो इथे आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत ना त्या पद्धतीने चांगली देखील कामगिरी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल संघाची धावसंख्या यावेळेस देखील यामुळे देखील संघा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. येणारा चेंडू कशा प्रकारे राहील संघाची धावसंख्या 7 पण या बॉलवरती धावा किती व्हाईट +1 का येस ओके जाऊया काही हरकत नाहीये. धाबा धाव पण काय भरते आपण ज्या पद्धतीनं पाहतोय ना मित्रांनो एक चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला यावेळेस फटका पोचला गेला क्षेत्राची बॉल खाली डाऊन द साईड 30ला जाईल इथे विकेट फलंदाज बाद. इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी विचार जर केला आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं कामगिरी चांगली होती कामगिरी तर होणं फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं कामगिरी होते ना त्या पद्धतीनं बॅटिंग कुठेतरी थोडीशी कमी होताना पाहायला मिळते. धावा हव्या तशा येत नाहीयेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस समोरच्या दिशेला वांग आपला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला. एकदा वेगाने कंप्लीट झाली धावाची संधी परंतु त्याला माहित आहे धावाची संधी आहे तर आता ती संधी आपल्याला कशा प्रकारे बजावायची आहे. येणारा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस फटका अखेर बॉल 4 धावांसाठी होते रवाना. धावा मिळतील इथे 4 हायटेक चौकार. इथे आपण पाहू शकाल एक चांगली कामगिरी करावी लागेल शंका नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस हो मोठा फटका बॉल थांबत नाहीये. बॉल निघून चला उत्तर हा येतो षटकार. अशोक चौधरी उर्फ हार्दिक पांड्या ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 10 रुपयाचा पारितोषिक खूप खूप धन्यवाद. अगदी आपण पाहू शकाल हरी दोरे आपण पाहतोय सध्या पण संघाच्या भूमिकेत आहेत. चला धावत आपण करतो 21 आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यस आता मात्र कार्यक्रम झाला कन्यादान झाला. 1 बॉल 1 हांडा 1 ताटा हांडी भांडी खोंबून चोचून मचून ही वाईटची आणि आता मात्र वाईटच्या स्वरूपात आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते ती जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यज्ञला उंगवात
एक जला मावळात अजून आहे का काय बाकी काय सांगायचं आहे. थोडस चुका होत आहेत, या चुका मात्र कमी कराव्या लागतील गोलंदाजाला, अन्यथा या चुका आपल्या संघासाठी कुठेतरी कारणीभूत ठरतील यात मात्र शंका नाही. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज होतोय इथे तयार. त्यावेळेस फटका कस पडला काय सांगायचं आहे. दोद्या व्हायचा होता पण काय सांगा कस पडला. ज्याला कार्यक्रम चिकन खायचा होता मटन भेटला आणि मटन भेटता भेटता काय सांगा डोंबेली भेटली पण डोंबेल्याचा काटा नरड्यात घुटला. फलंदाज बाद. इथे आपण पाहू शकाल 23 धावा फलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केली जाते 23 धावा दर आहेत धाव फलकावरती. यात मात्र शंका नाही. प्रकाश जो आपण मैदानाच्या आतमध्ये प्रकाशला आपण पाहू शकाल. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज होते ते यार. शेवटचं षटक राहणार आहे यात मात्र शंका नाही. आणि गोलंदाज प्रकाश वर्णी टीमचे कॅप्टन आणि आंबेवाडी टीमचे कॅप्टन. मिड इनिंग मध्ये तुम्हाला टॉस करायचं आहे. मगाशीच अनाउन्समेंट केली होती त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण लगेच रिपोर्टिंग करा. हे षटक समाप्त झाल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे कुठलाही विलंब न करता. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला प्रति षटकामध्ये 5 मिनिटाचा अवधी आहे. विसरून चालायचं नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा ओहो थोडासा बेडूकचा कार्यक्रम सापता सापता बेडूक जिला डाकू आला यावेळेस हो. आणि बघता बघता या बॉलवरती दोन धावा आणि अगदी आपण पाहू शकाल या 2 धावेच्या मदतीनं आता 25 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. डाबाला सुरुवात होताना खऱ्या तर आपण पाहिली चांगली झाली होती बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, परंतु या षटकामध्ये यावेळेस हो इथे धावाची संधी तोपर्यंत एक धाव मात्र बाईकच्या स्वरूपात मिळेल आणि या बाईकच्या स्वरूपात 26 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 26 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल येणारा चेंडू कशा प्रकारे राहील. डाबामधल्या अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकाची वर्णी टीम आणि टीम आंबेवाडी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच रिपोर्टिंग करा. आपल्याला लगेच टॉस करायचं आहे. त्याची दक्षता नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. पुलटास बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तरी ते वेगाने कंप्लीट झाले. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि तिथे एकच जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने आता 27 धावा धावफलकावरती आहेत. कधी मात्र काय सांगा मजबूत रंगात आला पण काय सांगायचं काम जमत नाही. तोपर्यंत मात्र चाकून माकून काचून माचून चाकून माकून काचून माचून कार्यक्रम चालू. काय सांगायचं फट असना मटा तर डॅम कवडा मटावा बेकार काम. अजून 2 ग्राउंड बसतील पुन्हा एकदा. परंतु करा या मैदानावरती अक्रॉस लाईन फटका खेळला सापडे घेतला आणि तो विकेट. जो अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतो ना एक चांगली कामगिरी मैदानात 4 मध्ये होताना जर पाहायला मिळतेच, परंतु त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील ज्या पद्धतीने तुम्हाला 30 सेकंद राहतील 30 सेकंदाच्या आतमध्ये फलंदाज खेळपट्टीवर दाखल होऊन आंबेचीवाडी टीम आलेत का? येस या. आणि वर्णी टीम पुढची मॅच आपली आहे विसरून चालायचं नाही. गोलंदाज तयार. रट्टा मारायचा होता जरा कुपोषित झाला. गंडिया बॉल मोठ्या बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शिंडी फोड्या बॉल डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये बॉलर मात्र यावेळेस चॅप्टर निघाला. गोलंदाज चांगला आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि इथे फलंदाज होतोय तो म्हणजेच बाद. 28, 27. वाज कानावरती आला तसे ते असे फैतारले की आम्हाला थांबवणं कठीण झालं होतं. तेव्हा माझ्या जोडला सुरेश निरगुडा देखील होता. सुरेश सर बरोबर ना? यस बरोबर. चला सलामीची जोडी रवाना करा लगेच मैदानाच्या आतमध्ये. 1 मिनिटाच्या आतमध्ये या. वरणी टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. आंबेवाडी टीमचे कॅप्टन तो झाला काय सांगायचा काही कार्यक्रम झाला काय कळाय मार्ग नाही. सुमडेत कोंबडी मारून जाता लोक येताने पटकन टिकली मारून जाता. चला सलामीची जोडी रवाना होत्या. संदीप आणि प्रकाश ही सलामीची जोडी दाखल झाली. 28 धाब्याची गरज आहे आणि 28 धाब्याचा पाठला करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कदाचित मला वाटतं कर्जत टेनिस क्रिकेट मधली आदिवासी टेनिस क्रिकेट मधली तरी बहुतेक शेवटची स्पर्धा असावी या हंगामाची ही नाईटची शृंखला. कारण की खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल सलामीची जोडी तर रवानाच झाली आणि गोलंदाज समीर आला गेलाय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी समीरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रकाश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती संदीप. समीर संदीप प्रकाश ही त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. तयार होते इथे समीर गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तिथपर्यंत पोहोच झाला परंतु बॉल सीमारेषा पार 4.
क्लिअरिटी या मैदानावरती आपण पाहतोय आणि हे मैदान लाईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगलं नेत्रदीपक पाहायला मिळत आहे. जाऊया गोलंदाज तयार. यावेळेस फटका अंदाधुंदीचा मारा गड्याना काय नाही बास खाली शिंगा फुटली का काय झालं बोलायला इकडे कंचा तरी वेगळाच करड्या कैसासारखा आवाज निघला. बस राजाभाई आलाय राजाभाई आणि राजाभाई आला पण राजाभाई काय खालतं मांडी घालून बसलाय. आरामात टेन्शन नाही आहे. अगदी आपण पाहू शकाल राजाबाई सध्या जर पाहिला खालून आला तसं नाही बाई दिसत बाई वरून टाळ्या वाजवायला पाहिजे. धावा धावफलकावरती आहेत या चौकाराच्या मदतीनं 9 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाची आज मॅच चालू आहे सध्याच्या स्थितीला. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतोय समीर वाघमारे जर विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा परंतु एक महत्वाचा फलंदाज देखील बाद केलाय. येणारा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बेकार मजबूत खोसून मारला फिल्डर माझा खोपड्याला जाऊन बसलाय. तो बघा त्याच्या अंगात काय शिरलाय तो तिकडे वरचेच आलेलं वळवळ करीतो. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ इथे होईल समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम बॅटिंग करणारी टीम अर्थात मुंडेवाडी जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. चला लगेच टीम मीटिंग नको आहे आपल्याला प्रति षटकामध्ये 5 मिनिटाचा अवधी आहे हे विसरून चालायचं नाही. आज एकतर अगोदरच एक्स्ट्रा मॅचेस आहेत त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मॅचेसच्या नियमानुसार आपल्याला जे वेळ आहेत आपण त्या वेळेतच आपला कार्यक्रम उरकायचा आहे. आणि गोलंदाज आला यावेळेस राकेश पवार. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती वर्णी टीमनं टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आंबेवाडी टीमला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आंबेवाडी टीमनं जर टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षणच घेतलं असतं याच्यात दुमत नाहीये. इथे जाऊया आता मात्र 12 बॉल आणि 18 धावांची गरज. 12 बॉल 18 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश पवार. बाप्पा कसा वाजला फट्या ऐकन मार इकडे कंदा सांगतो मारते काय सांगायचं आहे काय मार त्याला आहे का नाही नाव बी पुकारतो तर आता सांगणार आंपर व बिल गायचा वेगळाच काम व्हायचा. इथे करे असं आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण बॅक टू द बॉलर फटका सजवला होता तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. राजाबाई आता मात्र उभा राहिलेला आहे टाळा वाजवण्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंगनला डीप मध्ये एक धाव तर वेगानं कंप्लीट झाली. बस याला सांगा पोटाचा आजार झाला आणि डोक्याचा ऑपरेशन केला पेशंट कसा बरा होईल. आणि इथे मात्र 2 धावा आल्यात. या 2 धावेच्या मधून 12 धावा धावफलकावरती टीम मुंडेवाडी जाऊन पोहोचली. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल धावा महत्वाच्या आहेत. आता मात्र धावांची गरज आहे 16. पाहावं लागतील 10 चेंडू 16 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती राकेश पवार सुटसुटीत गुटगुटीत हरभऱ्यासारखा टणटणीत आणि वटाण्यासारखा डुडडुनीत. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. पाहावं लागेल एक चांगली कामगिरी होती परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील आपल्या संघाला विजय मिळवायचा असेल तर अभूतपूर्व कामगिरी करावी लागेल. स्क्वेअर लेगचा हंपर असा बसवतो काय मुळीत बिळीत झाला का काय बाप्पा. फटका चांगला आहे खाली क्षेत्र परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचला आहे. तिथे मात्र घडलं काय गाडी नंबर 17 लावून सांगली कोल्हापूर सोलापूर आज आली स्टेशन ठाकूरवाडी फलंदाज बाद. अरे एक्सप्रेस येते ना खट्या फट्या रात्रीच मग ऐकून आलो फलंदाज बाद. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होते भास्कर कामकर खासकर संदीपचे भाऊ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. फलंदाज एक भाऊ मैदानाच्या बाहेर एक भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल. पण संदीप काय सांगायचं खाऊन पिऊन वाळलाय आणि तो उपाशपोटी तयार मजबूत जाडा झालाय. परंतु आता त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल इथे भास्करला. हातात मात्र ढवळं सुषमोजे भेंडी खोडायचं घालून हातात दाखल. बॉलर सांभाळ काय सांगायचं हे बॉलर सारखं 2 गडी बसतील ओका. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या.
प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे. डावखुरा हाताचा फलंदाज म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी. शेपटीवर पाय दिला तर डोक्याला आवाज येतो. 8 बॉल 16ची गरज. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल यात मात्र शंका नाही. पावला गेले भास्कर दाखल होतोय. आंबेवाडी टीम होत्या ना काय डोका फोडून आलाय का काय सकाळ काय झालं खोंबाईला आहे त्यांना. जाऊया गोलंदाज तयार होत आहे आणि याला सांगतात डोकेदुखी खेळाडू. हो हो यावेळेस पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल सन्मान दिला. एक सिंगल घेतले खाली क्षेत्र आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. धाबाची संधी आहे. डेंजर इनला भास्कर आणि दुसऱ्या धावेसाठी भास्कर होते इथे फरार. विकेट बाद. विजयवाल्या तू दमला का काय झाला साऊंड आरडत तुलाच घाम फुटतो. संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल. अगदी आपण पाहू शकाल आंबेवाडी टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत पण योकही मजबूत झाला नाही. खाऊन पिऊन सगळं वाळलेला. त्याच्यात योग असा आहे का डोकदुख्या. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल. संतोषला आपली कामगिरी स्पष्ट करावी लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता शरीरावरती बस चेंडू आदळला जातोय. हव्या तसा चेंडू बॅट वरती आला नाही. षटक मात्र इथे होईल समाप्त. आता शेवटचे बॉल राहतील 6 आणि धाब्याची गरज 15. पहा किफायती षटक हाताळलं इथे. या षटकामध्ये धाबा झाल्या नाही. एक चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली या षटकामध्ये. परंतु बॅटिंग करणारी मुंडेवाडी टीमला आपला आत्मविश्वास जपावा लागेल. एखादा मोठा फटका पहिल्या दुसऱ्या बॉलवरती आला तर उर्वरित चेंडूवरती इथे सिंगल डबल ने देखील सामना जिंकू शकते. परंतु तो आत्मविश्वास मुंडेवाडी टीमच्या फलंदाजाला जागा करावा लागेल. त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. इथे पाहिलं जाईल. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम वेळेचा बंद नाही. बरोबर आपण 2 षटकासाठी 10 मिनिटं घेतलेली आहेत आणि या षटकामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी राहणार आहे. 5 मिनिटात कंप्लीट करू शकले नाही तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला तटी असर कमिटी घ्यावं लागेल. स्पर्धेची नियमावली आहे आणि ते नियम आपल्याला फॉलो करायचे. यावेळेस विजय गोलंदाजी ट्रॅक वरती विजय पवार गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहे. करूया मरू शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये चांगली बॅटिंग मुंडेवाडी टीमच्या फलंदाजाला करावी लागेल. पहिल्या ते दुसऱ्या बॉलवरती एखादा षटकार आला तर मॅच मात्र मुंडेवाडी संघ आपल्या बाजूने खेचून जाऊ शकतो. परंतु इथे घडलं काय विकेट. फलंदाज बाद. तुम्ही पाच बॉल 15ची गरज. मीठ आपला क्षेत्ररक्षक धावाची संधी आणि तिथे एक धाव कंप्लीट. आताच पुन्हा एकदा त्यांचं शुभागमन होतं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश दादा कवटे. तर यातून संपूर्ण दिवस या खेळपट्टीवरती या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून मेहनत घेतली जाते. तर पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये टीम जवळ संपर्क साधला जातोय आणि पुन्हा एकदा शेड्यूल सुरू केला जातोय. यावेळेस आता 14 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 4 बॉल 14ची गरज. लॉंग आपला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. एकदा तर वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि तिथे वाजला गडी झाला नीट. विकेट.
3:13 वाजलेच 12. आणि इथे काय फटका आहे, गॅप सिलेक्शन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचला, पहिला शतरक्षक थोडस बंबल झाला, धाबाची संधी, तोपर्यंत किपरचा काय सांगायचा भोसला फाडला आणि तोपर्यंत धाबा आला त्या बॉलवरती 2 धाबा. 2 बॉल 11ची गरज, 2 षटकार ठोकावे लागतील. या बॉलवरती एक षटकारी येणं फार महत्वाचं राहील मुंडेवाडी टीम साठी. मी सुरुवात केली होती, कदाचित पहिल्या जर दुसऱ्या बॉलवरती षटकार आला असता तर मुंडेवाडी हा संघ आतापर्यंत सामना आपल्या पक्षामध्ये खेचून जाऊ शकला असता, परंतु चित्र थोडंसं विचित्र पाहायला मिळालं. अजूनही मुंडेवाडी टीम कडे संधी आहे. या बॉलवरती काय घडणार ते पाहावं लागेल. काय सांगताय, सिंगल काढी पण याची मजबूत दाढी, गडी मात्र पंक्चर. आणि इथे मात्र पंच सांगतात की डेड बॉल. डेड बॉल म्हणजे मेला बॉल. मेला बॉल काही आला आणि काही ज्याला कळला नाही, पाहावं लागेल. यावेळेस चांगला चेंडू निर्धाव चेंडू. मॅच मध्ये आता मात्र एक चेंडू 11 म्हणजे कुठेतरी दबदबा निर्माण केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमना सध्याच्या स्थितीला. काय होणार, एखादा 9 चेंडू आला तर त्यावरती षटकार ठोकावा लागेल. नाही ना, हे बॉलरला नेमका काय जमला, येड्या जमली का काय? उतारा करा, उतारा लवकर. काय नाही, 5 मिरच्या बिबू आणा, एक उरपाट्या पिसाचा कोंबडा आणा, तो खाऊया. फटका 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 संपलाय हा सामना. हार्ड लक टीम मुंडेवाडी, परंतु मुंडेवाडी टीमचा आतापर्यंत चांगला प्रवास राहिला, चांगला क्रिकेट राहिला. हार जीत प्रत्येकाला आहे, परंतु आपलं कुठेतरी थोडंसं जर पाहिलं तर चुका आपल्या संघासाठी कारणीभूत ठरल्या. तर काय चुका असतील आता ते मुंडेवाडी टीमला